श्री स्वामी समर्थ। देव पापी लोकांना पाप करत असताना देखील का गप्प राहतो? तर मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात कराव्यात। हा व्हिडिओ लाखो लोकांची विचारसरणी बदलणार आहे। तुम्हाला फक्त पूर्ण काळजीपूर्वक ऐकावे लागेल आणि हे पाहून देव शांत का राहतो? मित्रांनो, काही लोकांना बोलताना असे कधी ऐकले आहे का की तो माणूस खूप चांगला होता, देवाने त्याचे वाईट केले, तो खूप चांगले मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे, असे अनेक ठिकाणी ऐकले आहे। तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचारच करतो, तरीही देव त्याला कधीच दुखवत नाही। दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढतच जाते। शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का? देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो? अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो। यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला 2 कारणे समजावून सांगते की देव पाप करताना कसे पाहत राहतो। म्हणून प्रथम ऐकूया दर्शकांना ही छोटीशी कथा। एका गावाची आहे। त्या गावात भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले। मंदिराची देखभाल करण्यासाठी व्यक्ती सेवक म्हणून कामाला होती, जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असते। तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता। मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून ते आपले संसार चालवत असत। मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली। वैयक्तिक प्रकार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा। कधी घराबद्दल, कधी कुटुंबाबद्दल, कधी संसाराबद्दल। एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रार करत होता की अरे देवा, तुझे आयुष्य किती आरामात आहे। तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे आहात आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता। काहींकडून लाडू दिले जातात तर काही प्रसाद दिला जातो। इथे उभे राहून आम्हाला विविध प्रकारची मिठाई आणि पदार्थ खायला मिळतात। तुमचे आयुष्य खूप सोपे आहे आणि माझे आयुष्य खूप कठीण आहे। माझे आयुष्य खूप छोटे आहे। हे हजारो प्रकारांनी भरलेले आहे। हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत। मी दिवसभर मेहनत करतो, तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचे अन्न गोळा करू शकेन। पापी पाखंडी पहा, रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात, तरीही आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत। देवा, जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते। आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही आणि त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला, फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात। तुम्ही जसे विचार करत आहात तसे नाही आहे। दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगलेच दिसते। जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते, मग समजते की ते माझ्यापेक्षाही हालाकीचे जीवन जगत आहे। तू माझे जीवन सोपे समजत आहेस। माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही। मलाही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत, बरीच अवस्था करायची असते, अनेक काळजी आहेत। आपल्याबरोबर चांगले आणि वाईट, याबरोबरच वाईट कसे असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो। कोणी असहाय्यांवर अत्याचार करताना तर कोणी पीडितेवर अत्याचार करताना, त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते। ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल। हे सर्व इतके सोपे नाही। बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडतो, तो त्याच्या आनंदाची, चांगल्या वाईटची काळजी घेतो, त्याचप्रमाणे मलाही तुझ्या सर्वांची काळजी घ्यायची आहे। एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेरणे सोपे काम नाही। मित्रांनो, देवांचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला, अरे देवा, हे काय बोलतोस? तुझे काम खरंच खूप सोपे आहे। तसे तुम्ही दिवसभर उभे राहता, तसे मी दिवसभर उभे राहू शकतो, त्याच काय मोठी गोष्ट आहे। देव म्हणाला, मी पुन्हा सांगतो, तुला ते जमणार नाही। माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे
आणि माझ्याकडे एवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत तू थांबू शकतो. माणसांमध्ये एक कमजोरी आहे की ती थोडा लपवतो आणि गर्वाने भरत थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखरून तो जातो. आपल्या भावना सांभाळू शकत नाही. तर मित्रांनो, हे ऐकून तो सेवक म्हणाला, असं असेल तर तू मला तुझे आयुष्य एक दिवस जगू दे, मग तू सांगशील तसं करेन. मित्रांनो, देवाने त्याला खूप समजावले, पण तू हट्टी होता. त्यापैकी त्याला एकही पटले नाही. देवानेही विचार केला की मला एका दिवसाचे जीवन त्याला द्यावेच लागेल, कारण काही लोकांवर उपदेशांचा काहीही परिणाम होत नाही. हे दुनियाचा मार्ग पाहिल्यावरच ते योग्य मार्गावर येतात. देव म्हणाला, ठीक आहे बेटा, एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो. बघू उद्या तू माझं काम कसं करतोस. आणि हो, माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागते. आता म्हणाले, हे देवा, मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे. देव म्हणाला, दररोज अनेक लोक मंदिरात येतील, ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसेच वाईटही असतील, कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे. बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का? तर त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्रच आहेत. परंतु मी तुझ्या कर्मानुसार फळ देतो, की जेव्हा तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगलं म्हणणारेही येतील आणि वाईट बोलणारेही येत राहतील. आणि तेव्हा शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल. आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्ये तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावे लागतील. त्यावेळी काही बोलू नका, जे होईल ते ऐका. मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे. तोपर्यंत भावांनो, आता देवांनी त्याचे आयुष्य एका दिवसासाठी बदलले आहे. एका दिवसासाठी त्याला देव बनवून असे झाले की 1 ते 2 तास उलटून गेले की कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा, करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे. तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालून होईल आणि मला त्यातून भरपूर पैसा मिळतील. आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला. तेव्हा खिशातून पैशांनी भरलेले पाकिट बाहेर पडले आणि जमिनीवर पडले. त्याला तसे ते पाकिट दिसलेच नव्हते. तो तिथून उठला आणि निघून लागला. बसलेला देव हे सर्व पाहत होता. त्याच्या मनात आले की या स्टेजला सांगू का की तसे पाकिट पैशाने भरले आहे, ते चांगलेच असणार ना. पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितले आहे की चांगला असो किंवा वाईट हे मात्र विसरू नका की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं आहे, कोणताही निर्णय घ्यायचा नाही. असे विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहत राहिला. तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो. देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो, अरे देवा, मी खूप गरीब माणूस आहे. अत्यंत दुःखाने जीवन जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे. आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. कुठे व्यवस्था करायची, आयुष्य कसं जाईल समजत नाही. आज फक्त माझ्या खिशात फक्त 10 रुपये आहेत. त्यात फक्त एक वेळेस रेशनही मिळणार नाही ना. आईचे औषध कृपा कर देवा, माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत तो माणूस निघू लागला. तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पाकिटावर पडली. त्यांनी पटकन पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागले की अरे देवा, तू खरंच महान आहेस. तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस. या पैशातून मी आता माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल. मित्रांनो, देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला. तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाराचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो. एकदा त्याला आवाजाने सांगावे असे त्याच्या मनातही आले की ते पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे सेठचे आहेत. पण लगेच देवाचे बोलणे आठवले. देवाने मला बोलण्यास मनाई केली आहे. त्या स्थितीत त्याला आठवली, म्हणून त्याने गुपचूप तोंड बंद केले. बिचारा गेल्यावर उभा राहिला. थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली.
तो तिसरा माणूस शिपाई होता. 1 महिना युद्ध चालू होणार होते. आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता. 1 महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता. तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो. ज्यांचे पैशाने भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते, शेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले, सर, माझ्या मागे हीच व्यक्ती मंदिरात आली आहे. त्यानेच माझे पाकिट चोरलेले आहे. पोलिसांनी त्या शिपायाला पकडून ही गोष्ट अजिबात पटली नाही. परंतु मुळी सैनिक चोर नव्हताच. गरीब आणि बिचाऱ्याने ते पाकिट घेतले होते. देव बनलेला भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही. देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचे होते, कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केलेली होती. परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचं नव्हतं. त्याला माहित होतं की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याला शिक्षा होईल. त्यावरून त्याला थांबवले नाही, त्याला बोलवायचे होते. तो शेवटी बोललाच की तुमचे पाकिट चोरीला गेले आहे. ते सैनिकाच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुमचे पाकिट चोरलेले आहे. मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलेले आहे. आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही? शेवटी आपल्या समोर देव बोलतो. तर पोलिसांनी ते ऐकले. त्यांनी ताबडतोब शिपायाला सोडले आणि त्या गरीब बिचाऱ्याला घेऊन आले. तसेच त्याच्या हातून पाकिट हिसकावले. बिचारा खूप निराश झाला. एकीकडे एका दिवसाचा मुहूर्त पण झाल्यावर भगवान मंदिरात आले, तर दुसरीकडे ते जे फक्त देव बनले त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितली आणि अभिमानाने सांगितले की हे परमेश्वरा, आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला. एक दिवस मी काय महत्वाचे काम केले आहे हे पहा. भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले. तेव्हा तो म्हणू लागला, तर तुम्ही अन्याय केला. त्या बिचाऱ्याला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या त्याच्या आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला. उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केलेला आहे. तसेच मोठा माणूस होता. पाप कर्म करून त्याने करोडोंची संपत्ती पसरवली आहे. गरिबांचे पोट कापून त्याने तो पैसा जमा केलेला आहे. त्याचे पाकिट हरवले असते, त्यामुळे जे काही चांगलं झालं असतं ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टी कमी झाल्या असत्या. आणि त्या सैनिकाला वाचूनही केला आहेस. त्याच्या राजाची युद्ध करून दुर्बल देशाचे राज्य ठेवणार आहे. त्या युद्धात कमी निष्पाप लोक मारले जातील. माहित आहे का? त्याला वाचून तुम्ही अन्यायच केलेला आहे. देवाचे म्हणणे ऐकून पश्चाताप झाला देवाला. तो सेवक म्हणू लागला, देवा, माझ्या डोळ्यासमोर बिघडत आहे तेच मी पाहू शकलो. फक्त तुम्हीच जग चालवू शकता, कारण तुम्ही जीवनात प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आणि चांगली काळजी घेत तुम्ही जे काही करता ते चांगलेच करता. आम्ही चुकीचे आहोत. जीवनाचे वास्तव समजवत नाही, त्याआधीच ते तुम्हाला दोष देऊ लागतात. जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते, आपल्या मनाप्रमाणे काही देवावर टोमणे मारायला लागतात. आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते, जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे आपल्याला समजतच नाही. यातच शहाणपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर देवाची इच्छा आहे आणि समजावे, देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो. मित्रांनो, आता हे 2 कारणाबद्दल बोलूया. त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत राहतो. पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल. ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून, नक्कीच तुमच्या देव मदतीला येतील. संसारातील लोकांवर, कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका. मित्रांनो, भगवंताची आठवण करा. भगवंताच्या भक्तीत राहा. तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटाने मदत करतील. तसेच मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात. ही कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कोठे व कोणत्या कृतीचे फळ कोणाला मिळावे ते तुमच्या पिढीच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात. त्याच आधारावर चांगले वाईट होते. देवाला समर्पित तुमचा देव कधीही वाईट घडू देणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
आणि आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.